4 ते 5 वर्षामध्ये धुमाकूल घातलाय तोच कल्पेश इन ऍक्शन मैदानच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं तर फलंदाज अतिश दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू अतिथी खेळाडू जॉईन करता प्रत्येक बॅट करता सूचना दिली जाते लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहत असताना महाराष्ट्रामधनं चांगले लाईक्स आपण पाहत नाही या मॅच करता आणि टीम चांदीप करता रोहित गावडे गणेशपुरी यांच्याकडनं हेमेंद्र गिरज करता शुभेच्छा येतात धन्यवाद रोहित गावडे आणि या स्पर्धेकरता आपण पाहतोय कुडूसकडनं या स्पर्धेकरता आणि विनोद पांढरेकरता ही स्पर्धेकरता पाहत असताना सोहेल सुसे यांच्याकडे देखील शुभेच्छा येतात धन्यवाद सोहेल सुसे आणि अनिल जाधव तर मॅचच्या दिशेनं ज्याने पाहू शकाल बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज वैभव वेंटेड पॉपच्या पहिल्या 6 चेंडू करता आणि एका साईडनं अक्रमिकता अपवित्रता रंग असणारा एलएपॅम पासून प्रतिभा संपन्न भिवंडी टेनिस बॉल वेळेगावातील सुबोध मिस्टर कल्पेश स्ट्रायकर ऑन वरती उभा आहे रासाईला पाहता अतिशला पाहतो ही एवन जोडी आहे मैदान मध्ये ती चांदीप करता तिथपर्यंत जाऊन पोहोचे पाहायला मिळणार आहे वैभव बॉलिंग मार्क वरती येतोय बेस्तो आपल्या टीम चांदीप आणि बेस्तो आपल्या टीम वेळेगाव मॅच ऑन पहिला बॉल फर्स्ट डिलिव्हरी मेंटेड पॉप आहे पहिला बॉल शॉर्ट ऑफ डीप मध्ये आणि मात्र अप्रतिम फील्ड तिथं पाहायला मिळतीये लाजबाब फील्ड आणि विकेट होते पतन खेळाडू होतो बाद चिनू ज्याचं नाव आहे खऱ्या अर्थानं या खेळाडूने 2 ते 3 वर्षांमध्ये अप्रतिम फील्ड देखील केली आहे आणि यबानीसी आदरणीय रवींद्र काका यांना विनंती करतो की आपण देखील मंचावरती सन्मान मानानं मात्र रवींद्र भांगरे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून या गावातील मुख्य मंचावरती येऊन स्थान बनवा एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पाहत असताना 51 स्पर्धा फर्स्ट विकेट इथे डाऊन पाहू शकत अतिशय परतावं लागलं असं म्हणतात ना नजरहटी और दुर्घटना घटी बढिया विकेट यहाँ पर टीम चांदीप केली सफलता पहिली प्राप्त होती हुई नवीन बॅटर 1 डाऊन सिरपण मैदान शॉट मध्ये येतोय वेडेगाव गणेश कल्पेच्या साथीला मात्र 1 डाऊन सिरपण काम करण्याकरता आपल्या नॉस्टॅक एनवरती उभा राहतोय इथनं मात्र येवन जोडी कुठपर्यंत कामगिरी पाहायला मिळणार आहे कारण अतिशय हलक्याने बाद झालं 0 वरती त्याला परतावं लागलं आणि पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर प्रणय नवीन अकलोली दुसऱ्या मॅच मध्ये के झिडके तिसरी मॅच ऑन माझ्या प्रेक्षक राजाला पाहायला मिळते यावेळी बॅटचे चेंडू मात्र बॅक साईड जाऊन पोहोचतो सरळ डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल करता आणि या 4 दिवसाच्या प्रत्येक टुर्नामेंट प्रत्येक मॅच करता आपण जर पाहिलं तर पप्पू हिरसर आणि पांडुरंग मोर गणेशपुरी लेजंड ऑफ टेनिस बॉल अनेक वर्ष आपला वर्चस्व अनेक वर्ष आपला मात्र एक्सपिरियन्स ऑफ द बेस्ट टीचर अनुभव घेऊन मात्र मैदानच्या आतमध्ये इट्स अ गुड जॉब पाहतोय मैदानच्या आतमध्ये हा देखील जॉब मित्रांनो कारण एकाच जागेवरती कंटिन्यू उभं राहायचं सेकंद मिनिटं ही महत्वाची जरी असतील तरी मग ते मॅच मध्ये पाहायला मिळत आहे धावसंख्या फलकावरती 1-2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले तिसऱ्या बॉल करता येतो बॉलिंग मार्कवरती वैभव अप्रतिम गोलंदाजी चांदीपकडे प्रमोट करतोय तिसरा बॉल फुलेंचा चेंडू ज्याला मात्र ओळखलं नाही या फलंदाजांपैकी बॅटर कल्पित ज्याचं नाव आहे जोपर्यंत कल्पेश मैदानच्या आतमध्ये उभा आहे ना तोपर्यंत चांदीप या टीमवरती संकटाची मोर केव्हा येईल केव्हाही मॅचला कलाईत देणारी खूप मोठी ताकद आहे वेडेगावची हा खऱ्या अर्थानं वसा आहे तो मात्र तुम्ही स्ट्रायकर एंडवरती पाहतात चौथा बॉल यावेळी मात्र दिशान गोलंदाजी यस वाईट चेडू धावसंख्या फलकावरती 2 ग्रामीण टेनिस आपण पाहतोय फेक अँकल होतो मुंबई म्हणून म्हणतो ना की क्रिकेटमध्ये भूतकाळ आणि मात्र भविष्यकाला महत्व देण्यापेक्षा वर्तमानकाला महत्व द्या आणि तेच मात्र वैभव या ठिकाणी कल्पेशवरती अप्रतिम ब्रेक मारा पाहायला मिळतोय परफेक्ट गोलिंग केली 4 चेंडू आता मध्ये फेकून झाली स्कोर कार्ड फलकावरती धावसंख्या 2 पाचवा बॉल यावेळी स्लाइस केले बॉल चेंडू निघून चला सरळ मात्र सुरेशना कॉपी बुक स्टाईल 1 टफे आखरी चौकार ॲज क्लिअर या 4 धावा इस कमॉट डिझाईन
लाईव्ह टिलकेच्या माध्यमातून सावली क्रिएशन द ब्रँड ऑफ क्रिकेट ग्रामीण टेनिसमध्ये मात्र आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये कानकोपऱ्यामध्ये कुठेतरी आपल्या जॉबवरती कुठेतरी आपल्या घरी बसून स्पर्धा पाहिली जाते. शेवटचा बॉल बाकी आहे. 5 चेंडू फेकून झालेत. पाच चेंडू धावसंख्या फलकावरती पण पाहिली तर 6 या धावसंख्येवरती पाहतोय. परफेक्ट गोलंदाजी शेवटचा पंडू पाहायला मिळतोय मॅच मध्ये असताना. यावेळी आपण पाहिलं तर मुवमेंट पाहायला मिळते. षटक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. मेंटेड पॉवर प्लेचं येणारी 12 चेंडू बॉलिंग मार्क वरती येतील. नवीन फलंदाज गणेश स्ट्रायकर एंड वरती असेल आणि इथं मध्ये स्पीड ऑफ द गेम पाहायला मिळेल का हे सर्व काय पाहण्याआधी घेऊयात ब्रेक, देऊयात डीजेला संधी, ऐकूयात सुमधुर संगीत. मोहित बॉलिंग मार्क वरती येतोय. मध्ये जयेश आपण पाहतोय आपल्या यशाच्या भूमिकेत. अनेक वर्ष चांदीप टीमला खऱ्या अर्थानं सपोर्टिंग आपण पाहिलं तर चांदीप ह्या ग्रामीण टेनिसमध्ये वस्ती तालुक्याची खूप मोठी ताकद होती, ज्याच्यामध्ये 2 बंधू नेहमीच तुम्ही पाहिले होते. मात्र आज ते तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. संतोष दादा मडवी आणि संदीप ही पण जोडी मैदानात जेव्हा जेव्हा असेल तेव्हा चांदीप मात्र टफ फाईट करता. मात्र आता पूर्णपणे जयेश हेमेंद्र यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे. आणि 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. बॉलिंग मार्क वरती आहे गोलंदाज मोहित. मारफॉर्म चांदीपचा खेळाडू. 12 चेंडू. स्कोर कार्ड फलकावरती पाहिलं तर कल्पेत थोडासा बॅकफुटला गेलाय. त्याने त्याच्या बॅटमधून एक चौकार फक्त आला. सिंगल डबल धावसंख्या रोटेट करत राहिली आणि स्कोर कार्ड फलकावरती 6 दाखल्यावरती पाहतोय. पहिला बॉल स्ट्रायकर एड वरती आपण पाहतोय फलंदाज मिस्टर गणेश त्याचं नाव आहे. खरं आता म्हणतात की विघ्नहर्ता जे आपण म्हणतो की अनेक देवतांमध्ये म्हटलं जातं की सुरुवात आणि मात्र कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण म्हणतो विघ्नहर्ताचं नाव घेऊन सुरुवात करतो. तेच मात्र यावेळी गणेशला इथनं स्वरूप द्यावं लागेल. या टीमला जर येणाऱ्या 12 चेंडू होती 30 ते 35 धावा आल्या तर मी म्हणेन की मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. आता त्याआधी वैभवची गोलंदाजी ज्यांनी 6 चेंडू फेकून विकेट टिकेल डाऊन करताना पाहायला मिळाला. त्यानंतर धावसंख्या फलकावरती स्कोर कार्ड फक्त 6 या आकड्यावरती एका सिंगलच्या साईडने पाहतोय. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. टीम चांदीप पहिलाच बॉल केवली परफेक्ट पाहायला मिळतोय. बरी सुंदर केली आहे. एक परफेक्ट अटॅकेटिव्ह मुवमेंट पाहायला मिळते. अटॅक करण्याचा प्रयत्न होता गणेशच्या बॅटमधून मात्र चेंडू डॉट होताना पाहायला मिळाला. मोहित हा देखील 2 ते 3 वर्षामध्ये चांदीपकडचा एक प्रमुख खजास्त्र पाहायला मिळतोय. आता मैदान शातमध्ये आज अकलूजच्या मैदानामध्ये उपसरपंच अर्केश चषक मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल अगेन तयार. यावेळी चेंडू टिपला ज्या ठिकाणी पंकज पाउचर त्या ठिकाणी सेल होतोय कॅरी. विकेटचं होतं सेकंड विकेट इज डाऊन. मिस्टर गणेश शेवली मात्र आपल्याला परताना पाहायला मिळतोय. याच का बॉट इज आहे. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये जयेश. बॅक टू विकेट डाऊन अँड टीम वेळेगावाचं बॅकफूट पाहायला मिळते. इथनं मात्र फुटवर मध्ये यायचं असेल तर इथनं मात्र सुरुवात करावी. मोहित लाजबाब गोलंदाजी. तिसरा बॉल हात देखील मात्र पंचमच्या व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपानं स्कोर कार्ड 1 ने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते फलकावरती पाहिलं. स्कोर कार्ड 7 रन ऑन द स्कोर बोर्ड. 7 या धावसंख्येवरती. देखणी स्पर्धा नियोजन अप्रतिम मात्र आयोजन नियोजन तेवढंच मात्र सुंदर घेऊन खऱ्या अर्थाने युवा डासिंग आपण पाहतो. उपसरपंच यतीन पाटील यांचं मात्र बॅक साईडला सिम्बॉल पाहतात.
त्यांची नक्की तुम्हाला छायाचित्र मध्ये आवली. पंचाकडे जोरदार अपील. येस इज गॉन. क्लीन एलबीचा शिकार आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बॅक टू बॅक पाहिलं तर विकेट डाऊन होत असताना मिस्टर जयेश देखील आपल्या झिरोवरती पण तिच्या प्रवासाला येस डीजे. 3 चेंडू आणि 2 विकेट. नवीन बॅटर मैदान मध्ये विकेट क्रमांक 4 करता निखिल आपल्या स्ट्रायकर एंडवरती येतोय. कल्पेश जरी नॉन स्ट्रायकर कल्पेशला स्ट्रायकर दिली तर इथनं काहीतरी मात्र या मॅचचं समीकरण या मॅचचं चित्र विचित्र असेल. कारण कल्पेश हा एक हुनर खेळाडू आहे भिवंडी ग्रामीण मधला. त्याला स्ट्राईकला आणणं खूप गरजेचं आहे. इथनं जर कलाकने मिळालीच नाहीये टर्निंग पॉईंट मॅचमध्ये जर आलाच नाही तर वेळे पूर्णपणे बॅक फुटला असेल. मोहितची गोलंदाजी राजबाप परफेक्ट अँगल पाहायला मिळते. डीप केले बॉलला सॉफ्ट हँड चेंडूमध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ज्या ठिकाणी पंकज आहे तो कव्हर बॅक आणि मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट सक्सेसफुली ब्युटिफुली परफेक्ट 2 धावा पाहायला मिळाल्या. या 2 धावांनी स्कोर कार्ड फलकावरती 9 या आकड्यावरती पाहते. प्रेक्षकांना खूप चांगली अपेक्षा असते जेव्हा माझा प्रेक्षक राजा येतो ना मैदानाच्या बाहेर तो मात्र एकच गाजाबाज हा माझा प्रेक्षक राजा. त्याला अपेक्षा असते एखादा चांगला खेळाडू पाहायला मिळेल एखादी चांगली मॅच पाहायला मिळेल. थोडंसं नाराज केले टीम वेळेगावनं. कल्पेश जोपर्यंत नॉस्टा एंडवरती पाहतोय यावेळी फ्लॅटेडला सर स्टेट केल्याचा प्रयत्न केलाय. कव्हर शत्रश त्या ठिकाणी पाहतोय मात्र 2 धावेचा प्रयत्न फेकी आली आहे. 2च धावा 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 11 या धावसंख्येवरती. 5 चेंडू म्हणजे पहा की 11 चेंडू आणि 11 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये चांदीपकरांनी काय केले तर प्रत्येक चेंडू बाकी फक्त सिंगलची सरासरी पाहतोय आणि त्यानंतर बॅक टू बॅक विकेट्स पाहिलं. शेवटचा बॉल चेंडू क्रमांक 12. यावेळी पुन्हा एकदा मात्र खोलवट टप्प्यात चेंडू अक्षरशः मात्र बॅट चेंज पाहायला मिळते. अलाउन द कार्पेट आणि फाईनचा खेळाडू जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत मात्र गुड रनिंग. तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्रायकर कल्पेश असेल 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोचते ते फलकावरती आपण पाहिलं तर 13 या धावसंख्येवरती. शेवटची 6 चेंडू बॉलिंग मार्क करतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक करते असेल कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा एक देखणी स्पर्धा आपण पाहतोय उपसरपंच चषक आणि अर्के चषक 2024 अकलूजच्या मैदानावरती. धन्यवाद डीजे. एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि वसई ग्रामीण मधला एक सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ जयेश यावेळी आपल्या ऑन बॉलिंग मार्केट येतोय. धावकड हाताने जयेश आपला बॉलिंग मार्केट येतोय. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याला ओळख केली जाते वसई ग्रामीण मध्ये. त्याच्याबरोबर कल्पेश ज्यामुळे थोडंसं नाराज केलंय आपण पाहूयात या ठिकाणी. परफेक्ट बॉल आपण पाहतोय परफेक्ट स्लोअर लेवल पाहायला मिळते. कारण कुठल्या स्पॉटवर चेंडूला हाईट देण्याआधी पाटावीट फेकण्याआधी मात्र आपली ऍक्शन जर पाहिली तर जयची गोलंदाजी परफेक्ट अँगल मुवमेंट पाहायला मिळते. डिंगडॉंग वडवली आणि अंबाडी संपर्क साधायचा आहे. बॉलिंग क्रमांकवरती पाहतोय जयची गोलंदाजी. सेकंड बॉल पुन्हा एकदा मात्र मिस टायमिंग त्या ठिकाणी मात्र कल्पेश स्वतःवरती होतोय नाराज. जातोय डगावच्या साईडला पाहू शकता तंबूच्या अस्त्राला परत. अपेक्षा खूप चांगल्या होत्या आणि प्रयत्न मात्र यशस्वी आलेच नाहीत आणि मात्र एक हुनर खेळाडूंचं नाव घेतलं जातं तो कल्पेशना सर्वांना नाराज केलंय. तंबूच्या अस्त्राला पडताना पाहायला होतं. यस डीजे. धन्यवाद. तुम्ही पाहतोय या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं
अगदीच बुबेरे आणि टीम अंबाडी. हिरामनजी पाटील यांना विनंती आहे की त्यांनी कृपया यतीन पाटील यांच्याशी विनाविलंब संपर्क साधावा. संतोष भांगरे यांना विनंती की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचावर येऊन यतीन पाटील यांच्याशी संपर्क साधावा. संतोषजी भांगरे. तर 3 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर वेढेगाव संघाने अत्यंत कुर्मगती, संतगती, उबग, वीट आणणारी, कंटाळवाणी, नीरस आणि प्रेक्षकांना नाराज करणारी फलंदाजी फक्त 3 षटकामध्ये 14 धावा करता आलेल्या आहेत आणि चांदीप संघाला 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. सलामीची जोडी विनाविलंब मैदानामध्ये पाठवायची. यानंतरचा होणारा सामना आहे डिंग डॉंग वडोली विरुद्ध अंबाडी. सुरेश भोईर मॅन फ्रॉम वज्रेश्वरी यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचावर यायचंय. सुरेश भोईर मॅन फ्रॉम वज्रेश्वरी यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचावर यायचंय. आयोजकांच्या वतीने सुरेशजी भोईर यांना आग्रहाचे आमंत्रण. तर सलामीची जोडी मैदानामध्ये चांदीप संघाकडनं खेळण्यासाठी येते आहे. स्ट्राइकला कोण? स्ट्राइकला वैभव, नॉन स्ट्राइकला हेमंत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 15 धावांची गरज आहे. सध्या हेमंत इज ऑन फॉर्म. टच मध्ये असलेला, बहरामध्ये असलेला फलंदाज आहे. निंबोली येथे खेळताना 8 चेंडूमध्ये 32 धावांची स्फोटक खेळी त्यांनी केली होती. बघूया अशाच प्रकारची चमकदार कामगिरी आपल्याला या मैदानावर आई गावदेवी क्रीडा मंडळ वकलोलीच्या मैदानावर उपसरपंच अर्थात आरके चषक मध्ये त्याच्याकडनं काय अशी वादळी फलंदाजी पाहायला मिळते का? डिंगडॉंग वडोली आणि अंबाडी संघाला शेवटचा पुकार असेल. पहिलं षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव पडला का? ओके. सचिनचा वेगवान मारा. नक्कीच वेढेगाव संघ जरी 15 धावा असल्या तर त्या सहजासहजी करू द्यायच्या ना अशा प्रकारे चंग बांधून मैदानात उतरलेला आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातंय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 1. विनोद पांढऱ्यांना विनंती करतो की त्यांनी रवींद्र भांगरे यांना मंडळाच्या वतीनं महाराष्ट्राचं महावस्त्र शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. सचिन. राईट आमोर द विकेट. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने थ्रू द कव्हर हॅमर क्रॅकिंग शॉट. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली किती? 5 वर ना. यावेळेला मात्र स्लो रन टाकण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतं. 1 रन पण काढले ते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वर. चौदा चेंडू आणि 9 धावा. बघूया या चेंडू षटकार, चौकार आणि त्रिफळा बाद. सचिनने मात्र आपल्या परीने प्रयत्न करतोय. कुठल्या प्रकारे सहजासहजी हार मानायचीच नाहीये. भले लो स्कोरिंग मॅच असेल तरी या 14 धावा करताना मात्र चांदीप संघाची कोंडी करण्याचा प्रयत्न आपल्या परीने सचिन करतोय. झुंजार लढाऊ योद्धा असलेला खेळाडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये चांदीप संघाकडनं येतोय. जयेश येतोय. पाच चेंडू टाकून झाले. नियंत्रित मारा नक्कीच म्हणता येईल. कारण पॉवर प्ले मध्ये 1 चौकार काढल्यानंतर मात्र 4 चेंडू मध्ये धावा रोखून धरलेल्या आहेत. स्कोरर आहेत आजच्या दिवसामध्ये आकडेमोड तज्ञ आम्हाला
आशुतोष बांगरे 4 दिवसासाठी त्यांनी या स्पर्धेसाठी सुट्टी मंजूर करून घेतलेली आहे. पुन्हा एकदा सचिन राईट आर्म राऊंड यावेळेला फेकून दिलंय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय आणि खणखणीत असा चौकार लॉंग ऑन सीमारेषेवर मारलेला उतुंग गगनचुंबी षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वर. जिंकण्यासाठी आता फक्त पंचकाची गरज. डिंगडॉंग वडोली आणि अंबाडी वारंवार आयोजकांकडनं आपल्याला नाणेफेकीसाठी कॉल केला जातो, पुकारा दिला जातो. आपल्याकडनं अजूनही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाहीये. डिंगडॉंग वडोली आणि अंबाडी शेवटची 2 मिनिटं, अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. गोलंदाजाचं नाव सांगा. कल्पेश. ओके कल्पेश, मी अगदी चांबळ्याच्या स्पर्धेपासून पाहतोय की पूर्णपणे अपयशी ठरलाय. कदाचित यावर्षी त्याचा बॅड पॅच मध्ये एकेका धावेसाठी मोताद होतोय, संघर्ष करतोय. कल्पेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र वेगवान मारा, पंचांचे हात समांतर, धाव अवांतर. तर पहिला चेंडू थोडासा कल्पेश यांचा स्वैर मारा, धावसंख्या जाऊन पोहोचली 11. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. कल्पेश सध्या बॅड पॅच मध्ये, कारण प्रत्येक क्रिकेटपटूच्या जिंदगीमध्ये बॅड पॅच मध्ये जावंच लागतं. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि चेंडू सीमा रेषे पलीकडे जातोय. खणखणीत दणदणीत चौकारानं मला वाटतं इथं तर विजय संपन्न होतोय. विजय संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. या सामन्यातला सामनावीराचा मानकरी कोण ठरतोय? हा त्यालाच देऊन टाका. कोण? जयेश. लगेच यायचं आणि आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा. जयेश डिंग नसेल तर दुसरा निंबोली विरुद्ध प्रियांश 11 भोईरपाडा. निंबोली विरुद्ध प्रियांश 11 भोईर.